जे काही आहे ते गावासाठीच आहे. जगणं मरणं गावासाठी, सर्व काही गावासाठी झोकून देणं. मरावे पण कीर्तिरूपी उरावे ही मात्र व्याख्या मरणानंतर कळते. अमरदादा आपल्यातून आज कांचनदादा निघून गेले, किशोरदादा निघून गेले, यांची मात्र आठवण आपण या 40+ आयोजनाच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, फेकी करतील. तत्पूर्वी मात्र एक धावेचा श्री गणेश केला जातोय. धावसंख्येचं अकाउंट ओपन केलं जातंय. इथे मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 1. पुन्हा एकदा एक धाव मिळेल. एकेरी धावसंख्येनं धावफलक पुढे सरसवताना आपल्याला दिसतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या आकड्यावरती. प्रथमतः फलंदाजी करत असताना दिवाले 40+ संघाची धावसंख्या बिनगडी बाद 2. संत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते दिवाले गाव संघाकडनं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो गोलंदाज मिस्टर नंदू यांना. नंदू यांचा आगामी चेंडू स्ट्राईक मध्ये आपण फलंदाज पाहतोय नामदेव यांना. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकीशी उचली घेतोय. यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करतील तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होईल. चांगली गोलंदाजी यावेळी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळतोय 40+ क्रिकेटच्या माध्यमातून. वाशीगाव 40+ क्रिकेट चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते मिस्टर नंदू यांच्याकडनं. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे जाताना दिसतंय. पहिला धक्का लागला जातो यावेळी दिवाले संघाला. धक्का क्रमांक 1 दिवाले संघाला लागला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर 1 गडी बाद 2 धावा. अतिशय भव्य दिव्य आपण मैदान पाहतोय. स्वर्गीय गणपत शेठ तांडेल मैदान. भव्य दिव्य मंच आपण पाहतोय. परंतु उन्हाचा प्रचंड तडाखा यावेळी आपल्याला सहन करावा लागतोय. यात उन्हाच्या तडाख्यामध्ये चालू असलेली ही स्पर्धा 40+ हे क्रिकेट आपण पाहतोय. पुन्हा एकदा सरळ सोडून दिलाय. पंच प्रमोद तांडेल यांनी लाईन पाहिली आहे. खराब आहे, आमच्याकडे वळले आहेत. अवांतर चेंडूचा इशारा केलाय. 1 धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या आकड्यावरती. पुन्हा एकदा वाईड बॉल. बॅक टू बॅक दुसरा अवांतर चेंडू. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती. मुख्य मंचावरती आपण पाहतोय एवढे फॅन लावले तरी देखील उन्हाचा तडाखा आपल्याला लागतोय. अमरदादा याची पत्रा असल्या कारणाने कुठेतरी गरमीचा अभाव आपल्याला सहन करावा लागतोय. निश्चित प्रतीक उन्हाची तेवढा तडाखा आहे म्हणून खेळाडूंना विनंती असेल कृपया आपलं शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी लिक्विड पाणी, लिंबू सरबत वगैरे वारंवार ग्रहण करा. कारण उन्हाचा तडाखा खूप आहे. हायड्रेट ठेवणं, शरीर हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि आयोजकांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था आहे. नक्कीच नक्कीच. कुठल्याही प्रकारचं डिहायड्रेशन होता कामा नाहीये याची नोंद खेळाडूंनी घ्यायची आहे. पुन्हा एकदा षटकाची होतीये समाप्ती. पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना दिवाले गाव 40+ संघाची धावसंख्या 1 गडी बाद 5 धावा.
पहिलं षटक संपलं गेलं आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 5. बाद होणारा फलंदाज नामदेव तंबूच्या आश्रयाला गेलाय. नामदेवच्या बाबतीत म्हणायचं, नामदेव खूप जुना जाणकार खेळाडू आहे. अंडरम खेळत असताना वारंवार आमच्या चकमकी होत होत्या. नामदेव आणि सचिन अशी अंडरमची त्यांची जोडबोली होती. सुरुवातीला दोन्ही जबरदस्त खेळ खेळायचे. तोच नामदेव खेळपट्टीवरती आला, परंतु खेळ चांगला साकारता आला नाही. तंबूच्या आश्रयाला गेला. निराशाजनक कामगिरी केली. थोडासा निराशा त्याच्या चेहऱ्यावरती देखील होती. पायचीच्या रूपाने बाद झाला. प्रतीक, एवढा उन्हाचा तडाखा आहे, तेवढी फिटनेस राखून देखील हे 40+ सर्व खेळाडू खेळताना दिसत आहेत. आजचा तागायत ना रेग्युलरचे प्लेयर्स पण ह्या धर्तीवर खेळताना दिसत नाहीत. सकाळी 9 वाजता पहिला चेंडू पडला तो 40+ संघाचा. नक्कीच अमर दादा, ही आहे शिस्त 40+ क्रिकेटची. त्यानंतर तुम्ही सांगितलं नामदेव दादांची माहिती दिलीत. नक्कीच अनुभव आहे तुमच्याकडे. तुम्ही देखील त्या काळात त्यांचा अनुभव घेतलाय किंवा त्यांची खेळी पाहिली आहे. परंतु नामदेव यांच्याकडनं अपेक्षा होत्या संघाला, परंतु त्यांनी कुठेतरी निराश करून ठेवलंय. ते माघारी परतल्यानंतर मात्र संघ थोडासा बॅकफुटवर आपण पहिल्या षटकामध्ये पाहिला. फक्त आणि फक्त 5 धावा. दुसरं षटक घेऊन प्रगतीपथावर आपण पाहतो गोलंदाज मिस्टर विजय यांना. तसेच शिरोळे गावचे माजी नगरसेवक आदरणीय श्री ज्ञानेश्वर दादा सुतार यांचं देखील आगमन होत आहे. 40+ कराव्याच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत असेल, हार्दिक स्वागत असेल. आणि हा चेंडू सामन्याचा चित्र थोडासा उत्साहवर्धक करताना दिसतोय. खेम्यामध्ये जोश फुकताना दिसतोय. हा षटकार उत्तुंग षटकार दिवाळी संघाच्या खेम्यामध्ये थोडासा उत्साह, चेतना, ऊर्जा निर्माण करणारा हा षटकार येतोय बॅट मधून. नक्कीच अमरदादा, राकेशाच्या ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांना सलामी देणारा हा षटकार आपण पाहिला. या ज्ञानेश्वरजी सुतार साहेब आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. मागील चेंडू ओव्हरपिच प्रकारचे चेंडू सरळ झुळकावून दिला. टायमिंग केला. मिड विकेट क्षेत्रामध्ये टोळवलेला हाय इनिंग मधील पहिला षटकार. दरम्यान पुढील चेंडू पदाला आलित्य केलं जाते. पुढे सरसावतोय फलंदाज पंच प्रमोद तांडेल. थोडीशी मान हलवताना अगोदर डिसाइड केलाय, वाईड घोषित केला. अवंतर धावसंख्येचा पुन्हा एकदा भरणा होतोय. अवंतर धावसंख्या पुन्हा एकदा वाढवते. संघाची धावसंख्या 1 धावेचा दुजोरा होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 13 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि हा चेंडू गळीमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, परंतु थोडासा कमी मागे पडतोय चेंडू. 1 बाउन्स क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अगोदर थोडेसे वाटलं होतं का हवेत होता झेल त्यांच्यापर्यंत पोहोचेल, परंतु आउट ऑफ ब्रीच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते. 1 धावेने संघाची धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या 14. हा चेंडू लो फुलटॉस प्रकारचा चेंडू, फुलटॉस प्रकारचा चेंडू खेळून काढला मिड विकेट मध्ये. साजेसे क्षेत्ररक्षण होते. चांगली फेकी. 1 धाव मात्र पूर्ण करण्यात यश मिळतंय, वेळ मिळतोय. दोन्ही फलंदाजांना 1 धावेचा भरणा होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15च्या घरात. 15 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजच्या भोवळ्यावरती विजय. याच्या खात्यातील कोट्यातील 4 चेंडू टाकून झाले तर 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. आणि हा चेंडू जबरदस्त मारा. आता मात्र पुन्हा एकदा चांगला मारा करताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, नंतर वाईड बॉल, नंतर 2 सिंगल्स, आत्ताचा डॉट. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील विजय. आणि हा चेंडू टोलवलाय. चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक येतो आणि चांगला झेल टिपला जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे तिथं. मुकेश कुठलीही चुकी करत नाहीये. चांगला झेल टिपला जातोय. पहिलं षटक टाकलं होतं नंदू याने, फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र दुसरं षटक विजयाने टाकलं. या षटकात 10 धावा खर्च केल्यात आणि दोन्ही गोलंदाजांनी 1-1 बळी मिळवण्यात यश मिळालंय. बाद होणारा फलंदाज प्रथम नामदेव पहिल्या षटकात, दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती बाद होणारा फलंदाज आहे राजेश. वैयक्तिक 8 धावांचं योगदान देऊन तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. नवीन फलंदाज 2 डाऊनच्या रूपाने येतोय संदीप. चांगली लढत बघायला मिळेल प्रेक्षकांना. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज आहेत.
यानंतरच्या आगामी लढत असलेला 40+ जुईनगर वर्सेस 40+ कलवा दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षात रिपोर्टिंग करायचं आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. गोलंदाज आहे तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज मुकेश. याच्या समोर फलंदाज असलेला अरुण. खेळतो वैयक्तिक 3 धावांवर त्याच्या जोडीला मदत दिलेला संदीप. 9 सेकंडला असलेल्या एसटी रक्षकाच्या भूमिकेत एसटी रक्षक दूर आहे. शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट गली असे 2 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिला चेंडू ओव्हरपिच प्रकार चेंडू सर झुलकावून दिलाय आणि पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात चांगला झेल टिपला जातोय. विजयच्या माध्यमातून आता झेल टिपला जातोय आणि तिसरा हादरा तिसरा झटका बसतोय दिवाळी संघाला अवघ्या 15 धावसंख्येवरती. पहिल्याच चेंडूवरती यश मिळत आहे वाशी संघाला आणि गोलंदाज मुकेश याला पहिल्याच चेंडूवरती विकेट. उन्हाचा तडाखा आहे एवढ्या उन्हात खेळताना दिसतात 40+ संघाचे हे सर्व खेळाडू सर्व संघ. खरं जर वाक्यांना योग्य असेल त्यांचा फिटनेस शिस्तप्रिय असा हा यांचा खेळ आणि चांगलं आयोजन 40+ कराव्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही स्पर्धा पोहोचवलं ते PTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसलेल्या प्रेक्षकांच्या पर्यंत ही स्पर्धा पोहोचवली जाते. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना दिसतोय अंकुश. आता फक्त धावाना अंकुश लागलाय दिवाळी संघाच्या. बघूया अंकुशाला कितपत यश मिळतंय धाव संख्या उभारण्यात कितपत यशस्वी ठरतोय अंकुश. गोलंदाज समोर आहे अंकुश मुकेश. क्षेत्ररक्षण थोडस फेरबदल करावा लागतोय कारण अंकुश हा डावखुऱ्याचा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ डावखुऱ्याचा फलंदाज म्हणजे डोकेदुखी असो आणि हा चेंडू ओव्हरपिच प्रकारचे चेंडू सर झुलकावून दिला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे त्याचं साजेसं क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत 2 धावा काढण्यासाठी वेळ मिळतोय. दोन्ही फलंदाजाला 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या 17. 1 shot just 1 run is added to the score moves on to the 16 runs. तसेच प्रत्येक स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं योगदान असतं मास्टर शेफचे जितेश म्हात्रे यांच्याकडून कोकम सरबत एवढं कडक उन्हामध्ये जाणकार आहेत ते खेळाचे जाणकार आहेत चांगले आणि खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसताना सहकार्य करताना दिसत आहेत मंडळासाठी त्यांचा हार्दिक आभार असेल जितेश म्हात्रे मास्टर शेफ. हा चेंडू अक्कू टप्प्याचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. पुन्हा एकदा आता मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट चांगलं तालमेल चांगलं सूझबूझ भर क्रिकेट बघायला मिळते. दोन्ही फलंदाजांकडून चांगलं धावपळक हालता ठेवताना यश मिळत आहे. 2 धावा अजून ऍड केल्या जात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20. आणि हा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि क्वाड बॅटचा अपील केला जात आहे परंतु हा चेंडू अंगावरती आदळला जातोय. पंच अपील फेटाळून लावतायत. धावसंख्या मात्र स्थगित राहते. चांगल्या चेंडूची समाप्ती होते निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या 20च्या घरात स्थगित सीमित कुंठित. तसेच आता समालोचन कक्षेत माझ्या समोर आता जोडल्या जातील ह्या सामन्याचं धावते विवेचन करण्यासाठी मल्टी टॅलेंटेड 40+चा अजून एक चांगला खेळाडू करायला एक चांगला व्यक्तिमत्व आणि एक चांगला गोड आवाज आणि अभ्यासू समालोचक वैभव सर नंतरच्या सत्रामध्ये दिसतील माझ्या समावेश जोडलेले दिसतील. आम्ही दोघांनी मिळून हा पुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. या सामन्याचा लेखाजोखा पोहोचवला जाईल. हा चेंडू चांगला प्रयत्न होतो तिथं झेल घेण्याचा शरद याचा तिथं उपस्थित असलेला क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न केला. चेंडू अडवला जातो त्याच्या माध्यमातून तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22च्या घरात 23च्या घरात.
चांगलं षटक फेकलं मुकेशाने, फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 1 बळी मिळवण्यात यश मिळालं मुकेशाला. वैभव सर, एवढं कडक ऊन आहे, एवढ्या कडक उन्हात खेळताय तुम्ही सर्वजण, खरंच वाखाणण्याजोग्य आहे. काय म्हणाल तुम्ही फिटनेस बद्दल खेळाडूंच्या? नक्कीच इथे फिटनेस नक्कीच कामी येतं, पण हे ऊन जे तापतं ऊन आहे ह्याच्यामध्ये खेळणं एक नक्कीच संघर्षपूर्ण खेळणं असतं. आणि हे 40+ सर्वच, काही 40+ आहेत, 50+ आहेत, 60+ पण आपण खेळताना पाहतो. नक्कीच ह्या सर्व खेळाडूंना मानायला लागेल, हॅट्स ऑफ. खूपच आणि चांगली खेळी दाखवतात, असं दमल्या भागल्यासारखं नाही. तोच उत्साह दिसतोय जो उत्साह आपण एक सावळीच्या सत्रामध्ये बघतो, तोच उत्साह दिसतोय. अमर. यस, धन्यवाद वैभव सर, चांगलं विवेचन करता तुम्ही आणि चांगलं सोप्या भाषेत समजावून सांगितलं. आणि आपल्या सहकारी खेळाडूंना व इतर 40+ खेळाडूंना हे शब्द मोलाचे आहेत, कारण खेळाडू आहे किंवा कलाकार झाला, प्रोत्साहन खूप गरजेचं असतं, त्यांना उत्साह देणारे हे शब्द आहेत तुमचे. आणि 4थं षटक प्रगतीपटावर आहे. 4थ्या षटकातील दुसरा चेंडू, शरद बॉलिंग मार्कवर आहे, डावकर त्याचा फलंदाज जोरकस टोलवायचा होता. चेंडू आणि चेंडूफळीमध्ये कुठलाही संबंध येत नाही आणि धाव घेण्याचा प्रयत्न आणि बाद, धाव बाद. शरद एक अनुभवी गोलंदाज आहे. संदीप बाद होतोय, अंकुश बाद होतोय, डावखोऱ्या त्याचा फलंदाज. 4था हादरा बसतोय अंकुशा रुपाने दिवाळी संघाला. संघाची धावसंख्या स्थगित सीमित खुंटीत आहे. 25च्या घरात उर्वरित 4 चेंडूचा खेळ शेष शिल्लक बाकी असेल. 4थ्या षटकातील ही लढत 5 ओव्हरची आहे ना, 5 षटकांचा सामना आहे हा. नक्कीच फ्रेश राऊंड आहे, 5 षटकांचा राहील, नोंद घ्यायची आहे. संजय ना, एक धाव पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचले दिवाळी संघाची 26. 4थं षटक प्रगतीपथावर. शरद ऑन टू द बॉलिंग मार्क. हा लोअर प्रकारचा चेंडू, हवेत खेळण्यात प्रोत्साहित करणारा हा चेंडू आणि हा चांगला थ्रो, परंतु तोपर्यंत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. शरद लेग स्पिन प्रकारचा मारा करतोय, फ्लाईट देण्यात कुठलीही झिझक नाहीये, कुठलाही त्याच्या मनात प्रश्न नाहीये. विकेट घेण्याचा माणूस होता, चेंडू हवेत होता परंतु नो मॅन्स लँडमध्ये गेला. पुढील चेंडू शरद याचा पुन्हा एकदा लेग स्पिन प्रकारचा, आत्ता मात्र चेंडू टोलवला जातोय, उंच पुरा फटका दिसतोय. लॉंग ऑन षटकाच्या डोक्यावरती मस्तक देऊन चेंडू जातोय षटकार. 6 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा प्रयत्न, आता मात्र प्रयत्नाला अपयश मिळत आहे आणि यशस्वी ठरतोय फलंदाज संदीप. आपल्या संघासाठी निर्णायक खेळी खेळताना दिसतोय संदीप. 12 धावांचं योगदान दिले अजूनपर्यंत आपल्या संघासाठी. या षटकारच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली आहे 34 वरती. 34 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. संदीप खेळतो 12. त्याच्या जोडीला मदतीला आलेला संजय 9 सेकंडला आहे. पंचांच्या डाव्या बाजूने नेरुल ज्वेल यांकडून गोलंदाजी करतोय शरद. त्याचा मागील चेंडू ओव्हरपेस प्रकारचा हलवार प्रकारचा चेंडू सीमा पार केला. नेक्स्ट डिलिव्हरी टू संदीप आणि हा चेंडू देखील टोलवला. चेंडू हवेत आहे, झेल केली, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि चांगला झेल टिपला जातोय आणि शरद याला यश मिळतं शेवटच्या चेंडूवरती. 4 षटकं संपतायत. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांची सांगता होतीये. संघाची धावसंख्या 34च्या घरात स्थगित सीमित खुंटीत आहे. 24 ऑफिशियल डिलिव्हरीज टाकून झालेत. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या धावफळकावरती 34. 5 फलंदाज बाद झालेत. अंकुश रूपाने मोठा फलंदाज बाद होतोय. आता मात्र संदीप आणि संदीपच्या जोडीला येताना दिसतो नवीन फलंदाज. संदीप बाद झाला. अंकुश अजूनपर्यंत खेळताना दिसतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येतोय. संजय आणि योगेश खेळपट्टीवरती आहेत. आता योगायोग आहे. फलंदाज नवीन आलेला फलंदाज योगेश आणि गोलंदाज देखील योगेश. वैयक्तिक पहिला सांघिक 5वा निर्णायक अंतिम षटक घेऊन आला योगेश. त्याच्या समोर फलंदाज असेल
संजय स्ट्राईक एंडला एसटी रक्षक एसटीचा चिटकून जवळ शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गले असे दोन क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये ठेवल्यात. योगेशने आपल्या गोलंदाजी डावखुऱ्याचा हा गोलंदाज आकुट टप्प्याचा चेंडू चकवतोय एसटी रक्षकाला. चेंडू जातोय दंड करत बिहाइंड द विकेट टुवर्ड्स द बाउंड्री फॉर द 4 रन्स आणि चौकाराने या षटकाला सुरुवात होते. 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार. थोडासा उत्साह देणारा हा चौकार नशिबाचा चौकार म्हणेल. बॅटची कडा घेतली एसटी रक्षक चकला गेला. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. त्याने धावून अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि त्याच्यामध्ये लागलेल्या रेसमध्ये चेंडू जिंकला जातोय आणि चौकार मिळतोय. चौकारच्या मदतीने संघाची धाव संख्या पुढे सरसावली 38च्या घरात. 38 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. नेक्स्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू हलवार प्रकारचा लेफ्ट आर्म स्पिन प्रकारचा क्लासिकल डिलिव्हरी. चेंडू निर्धाव एसटी रक्षकाच्या भूमिका असलेला एसटी रक्षक चांगले एसटी रक्षकाची कामगिरी बजावतोय मुकेश, ज्याने लॉंग ऑफ मध्ये देखील चांगला झेल टिपला होता. आता एसटी रक्षकाच्या भूमिकेत दिसतोय. वन्स अगेन ऑन द बॉलिंग मार्क योगेश. फुलटॉस प्रकारचा चेंडू टोलवलाय. लेग साइडला चेंडू जातोय. साजेसं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी देखील वेळ मिळतोय. दोन्ही फलंदाजांना 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जातात. चांगला प्रयत्न होता मिड विकेट मध्ये उपस्थित असलेल्या क्षेत्ररक्षकाचा. 2 धावा मात्र अडवण्यात यश मिळतंय. 2 धावांनी धावसंख्या पुढे 40 जातीये. 40 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचं षटक प्रगती पथावर. शेवटच्या षटकातील 3 चेंडू अजून टाकून झालेत. 3 ऑफिशियल डिलिव्हरीज काउंट झालेत. 3 चेंडू शेष शिल्लक बाकी. 3 चेंडू मध्ये बघूया किती धावा मिळत आहेत. दिवाळी संघाचे फलंदाज संजय वैयक्तिक 7 धावांवरती खेळताना दिसत आहेत. योगेश टू संजय. हा फुलटॉस प्रकारचा चेंडू आणि पंचांचा बीमरचा इशारा, नो बॉलचा इशारा. पण चेंडू हातून निसटतोय. बीमरचा इशारा. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या 2 धावडे पुढे सरसावले. धावसंख्या 42. 42 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. तसंच 40+ संघाचे बारक्या महेंद्र तांडेल यांचा आगमन होतोय. कर्जतचा राजा आमचा बारक्या महेंद्र. एक अष्टपैलू करावे संघ याचा अष्टपैलू खेळाडू बारक्या याचं आगमन. या अमर. यस. फ्रीच्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालं. गोलंदाज योगेश याला हलवार प्रकारचा लेफ्ट आर्म स्पिन चेंडू टाकण्यात यश मिळालं. निर्धाव चेंडूने सांगता होतीये. पुढील चेंडू घेऊन सज्ज योगेश टू संजय आणि हा चेंडू निसटला जातोय. एसटी रक्षकाला चकवला जातोय. एक धाव खराब क्रिकेट वाशी संघाकडून. जिथं चांगला चेंडू होता तिथं आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता मात्र डायरेक्ट हिट. जिथं एकही धाव झाली नसती, एसटी रक्षकाची चुकी झाली, तिथे 1 धाव काढली गेली. एसटी रक्षकाने थ्रो केला नॉन स्ट्राईक एंडला. तिथं देखील खराब कलेक्शन खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 2 धाव मिळाल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44. 44 रन्स. 5वा षटक प्रगतीपथावर. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी. शेवटचा चेंडू टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. धावसंख्या 44. दिवाळी वर्सेस वाशी चालेल ही चकमक लढत धुमचक्री. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल फलंदाज अमर. अजून एक शब्द आहे रणधुमाळी. धुमचक्री रणधुमाळी चालू आहे. बरोबर. दशरथ काकांचे शब्द गुरुवर्य दशरथ पाटील यांचे शब्द आहेत ते. चालू असलेली लढत भैरवी तलगी तुरा रशिकेश चढाओढ हमरी तुमरी दोड मातबगर संघामधील चालू असलेली धुमचक्री ईर्ष्या आणि झुंज. वैभव सर शेवटचा चेंडू हवेत खेळून काढलाय. चेंडू टोळवला हवेत आहे आणि जेल खाली क्षेत्रात 1 धाव धावणं पूर्ण. जीवदान मिळालं. शेवटच्या चेंडूवरती 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मोह. चांगलं फेकी चांगलं कलेक्शन. 2 धाव मात्र काही रोखू शकले नाही तिथले क्षेत्ररक्षक आणि एसटी रक्षक. 2 धाव पूर्ण केल्या जातात. पहिल्या इनिंगची सांगता होतीये. 5 षटकं संपतायत. धावसंख्या धावपळकावरती 46. 46 रन्स काढलेत. 47 धावांचा टार्गेट असेल वाशी संघासमोर. वैभव सर काय म्हणाल. 5 षटकांचा खेळ समाप्त होतो. आत्ताचा चेंडू झेलबाद होण्याची शक्य होते अमर. कारण की पकडो कॅच और जीतो मॅच या 2 धावा एक्स्ट्रा येतात. काहीतरी फरक पडलेला आहे या 2 धावेने देखील. कारण की आपण पाहिलेलं आहे 1 धाव जरी एक्स्ट्रा जाते कधी कधी 1 धावेने देखील मॅच हारतो. या 2 धावा देखील महत्वाच्या आहेत. हे समजायला हवं होतं त्या क्षेत्ररक्षकाला. यस निश्चित. कालच्या दिवसभरात पण बघितलं टेक द कॅच विन द मॅच असा स्लोगन प्रत्येक वेळी बघतो आपण. क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेट असो किंवा आपला घरेलू क्रिकेट टेनिस क्रिकेट असो प्रत्येक वेळी बघतो कॅच खूप महत्त्वपूर्ण ठरतात.
नक्कीच. तर अमर, मी विनंती करेन मी जुईनगर 40+ संघ आणि कलवा 40+ संघाच्या संघनायकांना रिपोर्टिंग करायचं नक्कीच कॉल इथे उल्लेख करू इच्छितो. कळवा संघ हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुमचं. कळवा संघ हजर आहात. वेलकम. करावे गाव नगरीत 40+ करावे मैदानावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. पारसिक गोपीनाथ पारसिक बँकचे चेअरमन श्री बंटी साहेब, विक्रांत पाटील तसेच रणजितदादा पाटील साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. तुम्ही सर व्यासपीठावर यायचं आहे आणि आमचं व्यासपीठ धन्य करायचं आहे. तुमच्या आगमनाने रणजितदादा सर, बंटी सर प्लीज वळूया सामन्याकडे. 5 षटकांचा सामना वाशीगाव तसेच दिवाळागाव. हा सामना खेळवला जात आहे. मास्टर कप क्रिकेट स्पर्धा 2025 करावे 40+ आयोजित मर्यादित षटकांचे सामने आणि आजचा दुसऱ्या दिवसातला हा सामना वाशीगाव विरुद्ध दिवाळेगाव. दिवाळे संघाने 5 षटकामध्ये अमर 46 धावफलकावर 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. टार्गेट ठेवलेलं, लक्ष ठेवलेलं आहे. पाहायचं आहे 30 चेंडू आणि 47 धावा. यस, रणजितदादा पाटील साहेब हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुमचं. आपण आलात आमच्या इथे. समालोचन कक्षामध्ये समालोचन कक्षाची शोभा वाढवलेली आहे. तरी देखील आम्ही खूप खूप आभार आहोत. तसेच पंच म्हणून कामगिरी पाटील प्रमोद आणि आमचे MCA चे एक उत्कृष्ट पंच लोबो सर. या सामन्याचं धावतं समालोचन माझे सहसमालोचक, एक भरगच्च एक जबरदस्त असा आवाज अमर भोईर. धन्यवाद वैभव सर. एक मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहेत वैभव ताटेल सर. समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहेत. कालच्या दिवसभरात त्यांनी समालोचन केलं, आज देखील समालोचनासाठी जोडले गेले आहेत. मगाशी पंचांची कामगिरी पार पडली. चांगले खेळाडू आहेत. अष्टपैलू कामगिरी खेळ करताना दाखवतात. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असतात. सलामीला फलंदाजी करतात. येस अमर, थँक्यू सर, थँक्यू सो मच. आता आपल्या समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावरती आलेले आहेत GP पारसिक बँकचे चेअरमन माननीय श्री विक्रांत साहेब. त्यांना आम्ही बंटी म्हणूनच संबोधतो. बंटी साहेब. तसेच रणजितदादा साहेब हे देखील आहेत. खूप खूप स्वागत आहे. तसेच कळवा संघाचे कर्णधार प्रवीण दादा देखील उपस्थित आहे. तुमचे देखील स्वागत आहे. बोलूया सामन्याकडे. या 5 षटकांचे विवरण समालोचन माझ्यासहित अमर भोईर करतील. आळीपालीने आम्ही तुम्हाला एक गोड आवाज ऐकता माझ्यासोबत अमर भोईर यांचा. बोलूया सामन्याकडे. चला बोलूया. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग आहे. वाशी संघ 5 षटकांचा सामना. 5 षटकांचा हा मर्यादित 5 षटक आणि 5 षटकांमध्ये दिवाळे संघाने
46 धावा जमवलेले आहेत. 47 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. पाहायचंय पहिलं वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन विष्णू हातामध्ये चक्र असतो विष्णूच्या आणि हे विष्णू आहेत यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पाहूया 8 पावलांचा रनअप पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल विष्णू. पहिला चेंडू थोडासा स्वेर चेंडू आहे. नक्कीच पंच वळतायत. वाईड एक अवांतर धाव्याने खातं उघडतोय वाशी संघ. सलामीवीर अनिल आणि शरद. बघायचंय दोघेही स्फोटक उत्कृष्ट फलंदाज शरद आणि अनिल. विष्णू पुन्हा तयार. हा चेंडू अकोटप्प्याचा चेंडू कट करतोय पॉइंटच्या दिशेला. एक धाव धान करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यस दुसरी धाव देखील पूर्ण करतोय अनिल. या दोन्ही धावाने स्वतःचं खातं उघडतोय. संघाची एकूण धावसंख्या 3. पहिलं षटक 47 धावांचा पाठलाग करेल वाशी संघ. माफक आव्हान नाही पाहायला गेलो तर कारण की 5 षटक म्हणजे 30 चेंडू आणि 47 धावा. सरासरी 9च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. पाहायला गेलो तर हा चेंडू अकोटप्प्याचा चेंडू थोडासा खराब चेंडू फिरून मारतोय डीप. हो 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 चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा नक्कीच वाचवतोय तिथे क्षेत्ररक्षक अंकुशने 2 धावेचा अंकुश लावलाय. वाशी धाव संघ. धावसंख्या 5. पाहूया विष्णू राईटम ओव्हर द विकेटचा मारा करतोय विष्णू. या तळपत्या उन्हामध्ये थंडगार कोकम सरबतचा आस्वाद ज्यांना घ्यायचा असेल प्रेक्षकांना देखील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. ती व्यवस्था केलेली आहे आपले भोजराज जितू मात्रे याच्याकडून. या विष्णू गोलंदाज पहिला गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन आलाय. 47 धावांचा पाठलाग करतोय वाशीगाव संघ. बघायचंय विष्णू पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा अकोटप्प्याचा चेंडू कट करतोय. चेंडू थर्डमॅनच्या दिशेला ट्रॅव्हल करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकावर 8. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेले आहेत. या 4 चेंडू फेकलेले आहेत. 4 चेंडू मध्ये 8 धावा म्हणजे चेंडू मागे 2 धावा जमवलेल्या आहेत वाशी संघ. आता पहिल्यांदा स्ट्राईक हँडला आलेला शरद. या विष्णू वाट बॉल आणि चांगला फक्त ढकललेला आहे. दिशा दिली तिथे मिसफील्ड करतोय अंकुश. आता मात्र नाही अडवू शकला आणि या 4 धावा मिळत आहेत. जिथे मात्र 1 धाव होती तिथे 4 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोचते 12च्या घरात. चांगली गोलंदाजी होती विष्णू याची. आताचा चेंडू चांगला होता. फक्त दिशा दिली होती चेंडूला. 1च धाव मिळाली असती परंतु 1च्या जागेवर 4 धावा मिळत आहेत. एक आपण पाहिलेलं आहे जेव्हा क्षेत्ररक्षक साथ देतो गोलंदाजाला तेव्हा गोलंदाज भरून येतो उत्साह वाढतो. पण इथे आपल्याला उलटच बघायला मिळतं. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो पण क्षेत्ररक्षक मात्र बघा हा फरक होतो. तो चौकार आणि हा वाईड. त्या चौकारानंतर वाईड म्हणजे आत्मविश्वास कुठेतरी डामाळतोय. यस नाणेफेकी करण्यासाठी जुईनगर विरुद्ध कळवा संघ. दोन्ही संघ नायक हजर आहेत तरी नाणेफेकी करून घ्यायचं आहे. टॉस का बॉस. चला कळवा संघ जुईनगर संघ. हा चेंडू शेवटचा चेंडू होता विष्णू याचा. चौकार येतोय. आणखी 4 धावा येत आहेत. 17 धावसंख्या. षटक समाप्तीनंतर 4 चेंडू विष्णू याने चांगले फेकले होते मात्र तिथे जेव्हा मिसफील्ड होते 4 धावा मिळतात. त्याच्यानंतर परत एक वाईड आणि हा परत एक चौका म्हणजे जवळजवळ 9 धावा त्या 2 चेंडूवरती शेवटच्या आलेल्या आहेत आणि धावसंख्या धावफलकावर 47 धावांचा पाठलाग करत असताना वाशीगाव संघ 17. नाणेफेकी कळवा संघ. प्रवीण
जुईनगर आणि कळवा सर. कळवा गावचे माजी नगरसेवक श्री सुतार साहेब यांच्या हस्ते नाणेफेकी केली जाईल. सर या आपण टॉस का बॉस इथे शिरोणे गावचे, आय एम सॉरी, शिरोणे गावचे बोलूया. दुसरा षटक, वैयक्तिक पहिला षटक. हा चेंडू, चांगला चेंडू टोळवलेला आहे ऑफ साइडला, लॉंग ऑफच्या दिशेला ट्रॅव्हल करतो. तोपर्यंत वाव 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 व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपलाईने पळत आला, परंतु इथे थोडीशी चुकी होते. नाही, पूर्ण होतोय, 2 धावा पूर्ण करतोय. 1 शॉट, 2 धावा घेण्याच्या नादामध्ये एक मात्र शॉट धाव येतं आणि इथे धावसंख्या धावफलकावर 18. संजय पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती चांगला फटका होता. 2 धावा घेण्याच्या नादामध्ये शरद कुठेतरी चुकतोय आणि 1 शॉट धाव येते आणि अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावर 48 धावांचा पाठलाग करत असताना 47 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या 1 शॉट. येस 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 18. पाहूया पुन्हा एकदा संजय तयार. 8 पावलांचा रनअप तोंड देतील. अनिल हा चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न उंचावर मारण्याचा, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करतोय. यावेळेस मात्र धावसंख्या 20. जुईनगर संघाने टॉस जिंकलेला आहे आणि तुमचा निर्णय त्वरित कळवायचा आहे. जुईनगर संघ संजय पुन्हा एकदा तयार. फलंदाज आक्रमक पवित्रा घेतलेल्या अनिल याने बॅटची छोटीशी कडा लागते. 1 धाव पूर्ण, 1च्या जागेवर 1 ची 2 मध्ये कन्वर्ट करतायत. इथे थोडासा क्षेत्ररक्षण थोडस कुठेतरी यष्टीरक्षक हा कलेक्ट करू शकला नाही आणि 1च्या जागेवर 2 धावा मिळतात. अमर या आमचे कोपर करण्याचे एक बुलंद आवाज, एक उत्कृष्ट खेळाडू चंद्रकांत पाटील, सीएम दादा या आपलं समालोचन कक्षामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. नक्कीच आपल्याला यांचा आवाज देखील ऐकायला मिळेल. काल त्यांच्याबरोबर माझं बोलणं झालं होतं आणि त्यांना खास करून मी आमंत्रण दिलं होतं की सर तुम्ही तुमचा आवाज आम्हाला ऐकवायचा आहे आणि त्यांचंच आता आगमन होत आहे. वेलकम सर सीएम दादा. वळूया सामन्याकडे. दुसरं षटक प्रगतीपथावर संजय वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक. 5 चेंडू फेकलेले आहेत आतापर्यंत. धावसंख्या धावफलकावर 26. 47 धावांचा पाठलाग करतोय वाशीगाव. हो हो चांगलं कमबॅक, चांगला चेंडू. षटक संपतंय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 26. याचे पुढचे षटक 2 माझा मित्र, याचा देखील एक बुलंद आवाज करावे गावचा समालोचक अमर भोईर. वळूया. धन्यवाद वैभव सर. 2 षटकांचे चांगला लेखाजोखा तुम्ही क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवला. चालू लढत दिसते आपल्याला. वाशीगाव वर्सेस दिवाळे. 47 धावांचं आव्हान ठेवलं होतं दिवाळे संघाने वाशीगाव संघासमोर आणि 47 धावांना प्रत्युत्तर देताना पहिली 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 26 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. जबरदस्त सुरुवात केली आहे. अनिल आणि शरद या दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी जबरदस्त कामगिरी पार पाडताना सतत उर्वरित 18 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 21 रन्स निडेड विदिन 18 डिलिव्हरीज. थोडासा सामना सोपा करून ठेवला आहे दोन्ही फलंदाजांनी. 18 चेंडू आणि 21 धावा. निश्चितच कमबॅक करायचा असेल तर या दोन्ही फलंदाजांना बाद करावा लागेल. दिवाळी संघाच्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. ह्या षटकात गोलंदाजच्या भोवळ्यावरती गोलंदाज नामदेव ऑन टू द बॉलिंग मार्क.
हा चेंडू हलवार प्रकारचा चेंडू, उंच पुरा असा गोलंदाज, योग्य जागी टाकलेला, हा टप्प्यावर टाकलेला चेंडू थोडासा उचली घेतोय. यष्टीरक्षकाच्या मागेरमिठीमध्ये चेंडू विसावला जातोय, चेंडू निर्धाव टाकला जातोय, निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय. अजूनही 2-3 डॉट डिलिव्हरी, 1-2 चांगले चेंडू सामन्यामध्ये कमबॅक करेल दिवाळे संघ. पुढील चेंडू पुन्हा एकदा तशाच प्रकारचा मारा, हलवार प्रकारचा बॅटची टॉप एज घेतली जाते. चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज अडवतोय. मात्र दुसऱ्या धावचा प्रयत्न होता, परंतु क्रीज मध्ये उपस्थित वेळेत पोहोचतायत फलंदाज अनिल. चांगली खेळी खेळतो अनिल, आपल्या संघासाठी वैयक्तिक खेळतोय. 15 धावांवरती त्याच्या जोडीला मदतीला सलामी आला फलंदाज शरद, ज्याने शेवटचं षटक देखील अप्रतिम फेकलं होतं. तो जो फलंदाजसाठी सज्ज आहे, 9 सेकंडला आहे, खेळतो वैयक्तिक 9 धावांवरती. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय गोलंदाज नामदेव वाटतो. बॉलिंग मार्क नेहरू ज्युएलियन कडून तयार, सज्ज. 1 सेकंड होतो बॉलिंग मार्क. आणि हा चेंडू गळीमध्ये टाकवलाय. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू जर चकला असता त्या थर्डमॅनला च्या क्षेत्ररक्षणाला चकवला तर यश मिळालं असतं, फलंदाजा निश्चितच चौकार मिळाला असता. कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे, बॉल ट्रॅव्हल करतो ग्राउंड वरती, चटकन ग्राउंड कडक असल्यामुळे ग्राउंडला क्लिअर करत जातो आणि कुठल्याही प्रकारचा यश मिळालं नाहीये तिथं फलंदाजाला. आता मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार, सज्ज नामदेव. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात तोच क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी बजावताना दिसतोय. लगातारचे 2 फटके, त्याला चकवण्याचं यश प्रयत्न होता दोन्ही फलंदाजांचा. मात्र तेवढा चाणाक्ष आणि चालाक क्षेत्ररक्षक उपस्थित आहे संदीप. अगोदरच्या उजव्या बाजूला टोलवलेला फटका, नंतर शरद याने डाव्या बाजूला टोलवलेला, दोन्ही साईडला वळवून दोन्ही साईडला चांगलं क्षेत्ररक्षण केलं नामदेवचा. पुढील चेंडू अनिल साठी, हा चेंडू मात्र आता ब्लॉक होल मध्ये टाकलेला आहे, तोचित मारा. फलंदाज अनिल पुढे सरसावला होता, नामदेव आणि हेरलं, थोडासा थांबून डिलिव्हरी केली, पुढे टाकला चेंडू. चकवण्यात यश मिळालं, यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असले थोडंसं फंबल झालं. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, खूप वेगाने गोलंदाजी करतोय आणि हा चेंडू टोलवला, चेंडू जातोय गलीमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे, त्याला चकवला जातोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय वैभव सर. खराब क्षेत्ररक्षणाच्या मोबदल्यात चौकार मिळतोय. जे चित्र चांगलं होतं या षटकातलं, या चौकारामुळे पूर्ण चित्र विचलित झालेलं दिसतंय. सुरुवातीच्या 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, शेवटच्या चेंडूवरती चौकार. नक्कीच अमर, प्रत्येक वेळेस मी सांगत असतो की क्षेत्ररक्षकाची साथ जर गोलंदाजाला मिळाली तर गोलंदाज बाहेरून येतो, धाव संख्या 33 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे वाशी संघ विजयासाठी. 12 चेंडू आणि 14 धावा. ह्या 4 धावा कुठेतरी महाग पडतील, कारण की क्षेत्ररक्षक जेव्हा क्षेत्ररक्षण करतो तेव्हा गोलंदाजाला एक साथ असते. आणि अशा कारण की जिथे फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली असते तिथं थोडंसं ॲथलिकपणा, तिथे थोडंसं मला वाटतं प्रॅक्टिस अभावी हा मिसफिल्ड करतोय क्षेत्ररक्षक, आणि त्या 1 धावेच्या 4 धावा मिळत आहेत या वाशीगाव संघाला. यस सर, तो शेवटचा चेंडू तिचा फटका टोलवला होता ना वैभव सर, बॅकवर्ड पॉइंटला टोलवलेला फटका जो असतो ना, बॅटच्या स्विंग भेटतो ना आणि तो थोडा वळला जातो चेंडू नेहमी. आय डू ॲग्री, बट तो आवाक्यात होता, त्यांचा प्रयत्न त्यांनी हेरला नाहीये. ती क्षेत्ररक्षकाची चुकी, थोडासा टर्न घेतो, मागे जातो चेंडू त्यावेळेला. ते गृहीत धरून जर क्षेत्ररक्षक अगोदर 2 पावले पुढे सरसावला असता तो निश्चित हातात गेला असता चेंडू आणि 1 ते 2 धावा झाल्या असत्या, पण चौकार मिळाला. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. धावसंख्या धाव बालकावरती वाशीगाव संघाची 33 रन्स ऑन द स्कोर बोर्ड आफ्टर 3 ओव्हर्स. 11च्या सरासरी खेळताना दिसतोय वाशीगाव संघ. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शेष शिल्लक, बाकी काहीही होऊ शकतं. सामना अजूनपर्यंत बॅलन्स आहे. चांगला गोलंदाज संतोष गोलंदाजच्या भोवळ्यावरती येतोय, मात्र विकेट घेण्यात काही सक्षम ठरत नाहीये दिवाळेगाव संघाचे गोलंदाज. अजूनही 3 षटकं दोन्ही फलंदाजांनी चांगल्या प्रतीने हाताळलेल्या, चांगल्या प्रकारे खेळलेले आहेत आणि 3 षटकांमध्ये 11 धावांची सरासरी राखून 33 धावा धावफलकावरती टोलवलेल्या आहेत. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय संतोष. पहिला चेंडू घेऊन येतोय शरद साठी. हा चेंडू आखूड टप्प्याच्या चेंडू सुरुवात करतोय. चेंडू झुलकावून दिला लेग साईडला, तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं. 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न थोडीशी खराब पैकी, मात्र चांगलं बॅकअप आहे तिथं. मात्र 1 धाव मिळते पहिल्या चेंडूवरती. 1 धावने सुरुवात होते. 12ला 14ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव. आता उर्वरित 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 13 रन्स निडेड विथिन 11 डिलिव्हरीज. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर वाशी संघाच्या. आता मात्र स्ट्राईक एंडला येतो अनिल. हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात जातोय. शेवटचा चेंडू जो गेला होता त्याच क्षेत्रात जातोय. आता दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि
आणि धावबाद अनिल याने आपली विकेट फेकली आहे. एक धाव पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चांगले फेकी. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता अनिल याचा, परंतु चांगली फेकीच्या बळावरती आणि चांगल्या यष्टीरक्षणाच्या कलेक्शनमुळं पहिला हादरा बसतो धावबादच्या रूपाने वाशीगाव संघाला आणि पहिलं यश मिळत आहे दिवाळी संघाला. आता मात्र उर्वरित 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. धाव संख्या धावबळावरती 35 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. वाशी संघाला अजूनही 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आणि 12 धावा चेस करण्यासाठी वन डाऊनच्या रूपाने आलेला नवीन फलंदाज मुकेश, ज्याने पहिला झेल टिपला होता इनिंग मधील आणि यष्टीरक्षकाची भूमिका देखील बजावली होती. चांगलं खेळ प्रदर्शित केलं होतं क्षेत्ररक्षण करत असताना. तो जातो वन डाऊनच्या रूपाने येणारा फलंदाज. 10-12 असं गणिती समीकरण. 10-12 असं हा भाव. गोलंदाजच्या मोहळ्यावरती वेशीवर पडल्यावर गोलंदाज संतोष नेरुल ज्वेल यांकडून मारा करतोय. अजूनपर्यंत 2 चांगले चेंडू टाकलेत. 2 चेंडूंवरती 2 सिंगल आणि 1 धावाच्या रूपाने बळी मिळतोय दिवाळी संघाला ह्या षटकात. आता मुकेश स्ट्राईक एंडला येतोय. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज वन डाऊनच्या रूपाने हा फलंदाज वाशीगाव संघाचा हा डावखुरा त्याचा जबरदस्त फलंदाज मुकेश. संतोष थोडीशी शॉर्ट ऑफ गुड लेंथ मारा करतोय. सुरुवातीचे 2 चेंडू थोडेसे आखूड टप्प्याचे चेंडू होते. दोन्ही चेंडू खेळले होते चांगल्या प्रकारे. एक लेग साईडला तर एक ऑफ साईडला. दुसरा धावाचा प्रयत्न केला अनिल आणि मोहात प्रयत्नात अपयशी ठरला आणि धावाच्या रूपाने बाद झाला. दरम्यान पुढील चेंडू घेऊन सज्ज संतोष. पंचांच्या भूमिकेत असलेले लोबो सर आणि प्रमोद तांडेल सर यष्टीरक्षक यष्टीला खेळून चिटकून जवळ डावखुऱ्याचा फलंदाज मुकेश साडे आणि हा चेंडू टोलवला. मी म्हणणारच होतो अमर, हा स्फोटक फलंदाज आहे. ह्याच्या बऱ्याचशा इनिंग अशा बघितलेल्या आहेत जिचे म्हणजे अशक्यप्राय आव्हान या मुकेश याने पार पाडलेले आहेत. वाशीगाव संघासाठी खेळणारा हा एक स्फोटक फलंदाज षटकार मारतोय पहिल्याच चेंडूवरती. आक्रमक पवित्रा. यस वैभव सर, जसं नाव आहे तसं त्या नावाला साजेसं खेळ खेळतोय. त्याच्या संघ सहकाऱ्यांची याच्याकडून निश्चित अपेक्षा होती षटकार चौकाराने. आता मात्र सामना क्लिअर करताना दिसतोय. सामन्यातला थोडासा जीव काढताना दिसतोय आणि वाशी संघ पुढे वाटचाल करताना दिसतोय. या षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे 41. अजूनही 6 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 1 शॉट अवे फ्रॉम द विन. वाशीगाव संघ 6 रन्स नीडेड टू विन. संतोषाचा पुढील चेंडू आणि हा चेंडू टोळवला हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः धावताना दिसतोय बट आउट ऑफ द रिच. यष्टीरक्षकाने प्रयत्न करायला हवा होता तिथं. गोलंदाज स्वतः धावत गेला. तो पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. चेंडू खूप वेळ हवेत होता. त्याच्या प्रत्युत्तराने 2 धावांचा काढण्यासाठी वेळ मिळाला दोन्ही फलंदाजांना. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या अजून पुढे सरसावते. विजयाच्या दिशेने पुढे वाटचाल करताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचले 43 षटकात. 43 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. राईट अमर, मला वाटतं पहिल्या चेंडूवरती षटकार आहे. दुसऱ्या चेंडूवरती देखील षटकार मारायच्या प्रयत्नात तो थोडासा मिस झाला होता हा मुकेश. यस, आता मात्र हलवार प्रकारचा चेंडू टाकतोय. थोडासा साजेसा हलवार चेंडू त्यांनी हेरलं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. जोराने मारण्याचा प्रयत्न करतोय मुकेश. गोलंदाज देखील तेवढा सक्षम आहे, हुशार आहे आणि हेरलं आणि मागील चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळालं संतोषाला. पुढील चेंडू आता मात्र हवेत टोलवलाय. चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल डिसटला. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न शरद. चांगला रनिंग बिटवीन द विकेट शरद आणि मुकेश याचा आणि 3 धावा पूर्ण आणि 4 धावाचा पूर्ण आणि जवळ 4 धावा पूर्ण आणि वाशी संघाचा हा जबरदस्त खेळ आणि वाशी संघ विजयी. त्यांचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. आणि चांगला खेळ खेळला तर दिवाळी संघ आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपला अभिनंदन असेल. आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. आपलं देखील आभार मी आमंत्रित करतोय समालोचन कक्षामध्ये आमचे